अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम श्री भगवान वाच ते क्रियाजाता आघवे जे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करून करावे माझी या मोहरा आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमान झणे चित्ता रिगो देसे। ज्ञानेश्वरी नित्यपाठामधला कर्मयोगाचा भाग विस्तृत आहे ॲक्च्युली, म्हणजे एकूण ज्ञानेश्वरी नित्यपाठ आणि त्याच्यामधला कर्मयोग सुरुवातीला एवढा भर दिलेला आहे। धारणा मुळात दोनच आहेत, स्वामी असं म्हणत असत की एकतर कर्मावर तुझा अधिकार आहे आणि त्याच्यानंतर फळाच्या मागे फारसं गुंतायचं नाही आहे। त्याच्या पलीकडे फार खरं तर सांगायचं नाही आहे, पण तसं असलं तरी सुद्धा ते रुजवण्यासाठी इतक्या प्रकारे त्या गोष्टी, कारण माणूस प्रिन्सिपल कळलं म्हणजे लगेच तसं वागायला लागतो अशातला भाग नाही। त्यामुळे सगळ्या प्रकारच्या टेंडन्सीज असतात, कर्म न करणं, आळस, अहंकार, या सगळ्या गोष्टी घेऊन आसक्ती, अनेक गोष्टींमधल्या हवं नकोपणा, रागद्वेष असं त्याला म्हटलं जातं की माझ्या मनासारखंच व्हायला पाहिजे, मग मला कर्मयोग मान्य आहे असं होणार नाही। म्हणून ज्ञानेश्वरीचं एक स्वतःचं सौंदर्य आहे ॲक्च्युली। तसं ज्ञानेश्वरी नित्यपाठाचं पण एक वेगळं सौंदर्य आहे, म्हणजे त्यातल्याच ओव्या आहेत सगळ्या, पण ज्या प्रकारे त्या येतात। खरा कर्मयोग हा मुख्य धारणा दुसऱ्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात गीतेच्या सांगून झालेले आहेत, पण स्वामी स्वरूपानंदांनी ज्या वेळेला ह्या सगळ्याचं कंपायलेशन नित्यपाठाच्या स्वरूपात केलेलं आहे, तर सगळ्या अध्यायांमधल्या कर्मयोगाच्या बेसिक ओव्या एकत्र, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, 9वा अध्याय, 18वा अध्याय कर्मयोग, आणि त्या अशा प्रकारे गुंफलेल्या आहेत की असं वाटतं हा नैसर्गिकच फ्लो आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं। गीता नित्यपाठावरची ज्या वेळेला प्रस्तावना आहे त्याच्यात स्वामींनी जे म्हटलंय की वेगवेगळे विषय ज्या वेळेला येतात आणि त्याचे श्लोक एकत्र येतात त्यावेळेला रेल्वेचे रूळ बदलताना जशी धडधड होते तशी धडधड होणार नाही अशी काळजी घेतली। तसं स्वामी स्वरूपानंदांच्या नित्यपाठामध्ये अजिबात धडधड वाटतच नाही, कित्येक वेळेला त्या मुळातच तसाच फ्लो असला पाहिजे असं आपसूक पटून जातं, इतक्या सोप्या पद्धतीने त्या सलग आलेल्या आहेत। ते कसं आहे तर ज्ञानेश्वर महाराजांचंच त्याला दृष्टांत आहे की गुंफली अथवा मोकळी, गुंफलेली असू देत हारामध्ये किंवा मोकळी तशीच ठेवलेली असू देत, ती मोगरीची फुलं जशी असतात, गुंफली अथवा मोकळी, वसंतागमीची वाटोळी, म्हणजे वसंत ऋतू ज्या वेळेला येतो त्यावेळेला पूर्ण फुललेली छान जशी मोगरीची फुलं असतात, ती परिमळामध्ये म्हणजे सुगंधामध्ये कुठल्याही प्रकारचा उणेपणा नसतो, म्हणजे हार जास्ती सुगंध देतो किंवा मोकळं कमी सुगंध देतो असं नाहीये। त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या ओव्या ह्या तुम्ही सिक्वेन्सने वाचा किंवा मधलीच कुठली तरी ओढी वाचा, उघडून वाचा, तितकाच सौंदर्यपूर्ण, ज्ञानपूर्ण आहे। म्हणून ह्या ओव्या मुख्य गीतेच्या सिक्वेन्समध्ये किंवा ज्ञानेश्वरीच्या सिक्वेन्समध्ये पुढे मागे आलेल्या आहेत, पण ज्यावेळेला इथे ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या माध्यमातून आपण बघतोय त्यावेळेला त्याच कर्मयोगाच्या धारणा की ते विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा माझं सर्वात्मकाची। कर्मयोगामधून आपलं कर्म नीट करणं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आसक्तीचा भाग कमी होत जाणं, फळाची आसक्ती कमी होणं, ह्याच्या पलीकडे जाऊन सर्वात्मक ईश्वराची पूजा म्हणून मी ती करतो आहे ही धारणा। आणि त्याने काय होईल, त्या सर्वात्मक ईश्वराला पूजा तरी कशाने करणार, तर स्वकर्म कुसुमांनी त्याची पूजा करेन आणि त्याच्यामुळे काय प्राप्त होईल तर तोष प्राप्त होईल। ईश्वर तोषेल कशावरून, माझ्या आतमध्ये संतुष्ट भाव आला याचा अर्थ ईश्वर तोषेल। म्हणून देवाला आमची पूजा पोचली की नाही तर आम्हाला बरं वाटलं याचा अर्थ देवाला पूजा पोचली, आटपून टाकली आज असं जर का वाटलं असेल तर ती नाही पोचली। म्हणून एक टास्क म्हणून लोक पूजा पण करतात। स्वामी त्यांचे मित्र, धमाल मित्र स्वामींचे होते, हे सांगत असत
कथा त्यांच्या सगळ्या. तर एक जण होता त्यावेळेस, गरिबी सगळी आणि म्हणजे फारसा इन्कम नव्हता. म्हणून मग काय करायचं, तर ज्यांच्या घरी शक्य नसे काही अडचणींमुळे, तर त्यांच्या घरी जाऊन पूजा करणं, त्याच्या बदल्यात ते लोक काही ना काही देत असत. असं त्याच्याकडे सकाळीच उठून तो एक 4-5 घरांमध्ये पूजा करायची असायची आणि मग शाळा कॉलेज त्याचं नंतर. त्यामुळे ते पूजा करून येणं हाच एक सकाळचं काम आणि वेळ नसे प्रत्येक पूजा अशी हळूहळू करायला. मग काय करणार, तर 5 देव होते म्हणल्या, एकदम 5 बोटं वळवून अशी गंध लावून सगळ्यांना एकदम चटकन घाऊक घाऊक गंध लावून. काय नाही म्हणाल, त्याचं काय वाईट झालं नाही, पुढे बँकेत नोकरी बिकरी लागली, सगळं चांगलं झालं. त्यामुळे आम्ही काहीतरी केल्यामुळे देवाची काहीतरी तो खुश होणार आहे आणि त्याच्या बदल्यात तो देईल. नाही केलं तर मग तो नाराज होईल आणि आमचं वाईट करेल. काही कारण नाही. आम्ही आमचं उद्योग धंदा जो काही आहे तो प्रामाणिकपणे करत असू तर व्हायचं तसं होईल, त्यात काही प्रश्न नाहीये. म्हणून त्या आमच्या पूजेने देव प्रसन्न होतो, याचा अर्थ आमच्यामधल्या आंतरिक सद्गुणांचा विकास होण्याची पॉसिबिलिटी वाढते, डोळसपणे करत असो तर. म्हणून एका जागी बसून गेलेली पूजा तिला मूल्य आहे, पण प्रत्येकाची ठेवण तशी असेल नसेल. पण सर्वात्मक ईश्वराची पूजा हा भाव ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतात किंवा गीता व्यक्त करते, त्याच्यामधून टोटल इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट, त्याच्याबरोबर सामाजिक ह्याच्यामधली एका समाजाच्या सात्विकतेला उन्नत करण्यासाठी म्हणून, त्याच्यासाठी म्हणून आमचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. आणि ते कॉन्ट्रीब्युशन मुळात म्हणजे आमच्या अंतःकरणातली सात्विकता वाढण्याकडून सुरुवात होते त्याची. तशा प्रकारे करून झाल्यानंतर आता ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला येतात की सर्वात्मक ईश्वराची पूजा वगैरे ठीक आहे, हे एक दिव्य धारणा समजली, पण मग करणार काय. तर सकाळी उठल्यापासून आमच्या समोर जी कर्म येतात त्यावेळेला कुठे दरवेळेला सर्वात्मक ईश्वर वगैरे आमच्या समोर असतो किंवा आम्ही समाजाशी संबंधित नसतो. पण मग काय करता येईल, तर आमच्या समोर जे जे कर्म येईल ते भावना करून ते क्रियाजात आघवे, आघवे म्हणजे सगळं बाय चॉईस नाही, आम्हाला जेवढी पटतात तेवढीच कर्म आम्ही आता करू आणि बाकीचे आता करून टाकू, असं नाही त्याला ठेवलंय. ते क्रियाजात आघवे. म्हणून कर्मयोगाला सुरुवात कधीपासून होते, तर आम्ही सकाळी उठल्यापासून होते. ते क्रियाजात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे. ऍक्च्युली ही ओवी भाष्य कशावर आहे, तर 9व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला भक्तीच्या आणि भक्ताचे लक्षणं सांगितले जातात, त्याच्यामध्ये भगवंत सांगतायत त्याला की यत करोशी यत अश्नासी यत जिहोशी ददासी. जे जे काही तू करतोस सकाळपासून दिवसभरामध्ये, यत अश्नासी म्हणजे जे काही ग्रहण करतोस, म्हणजे अन्न ग्रहण आणि त्याच्याबरोबर उपभोगाचं ग्रहण सर्व इंद्रियांच्या माध्यमातून. यत अश्नासी यत जिहोसी ददासी, जे काही करतोस. यत तपस्यसी कौंतेय, ज्या तपश्चर्या करतोस म्हणजे स्वतःचे संयम राखतोस, तत्कुरुष्व मदर्पणम, ते सगळं मला अर्पण कर. त्याच्यावर हे भाष्य चाललेलं आहे. म्हणून भक्तीचा भाव हा जो आहे हा आमच्या आतमध्ये आहे, पण त्याला वाव दिला पाहिजे प्रकट होण्यामध्ये. म्हणून ईश्वर सगळीकडे आहे, तत्वदृष्टीने आहे, पण भक्ताच्या अंतःकरणात त्याचं स्मरण असेल तर त्याच्या दृष्टीने ईश्वर आहे. म्हणून सगळीकडे ईश्वर आहे याचा आम्हाला जर का संबंध आमचा आणि ईश्वराचा जोडायचा असेल, तर आमचा त्याचा आंतरिक रीतीने अनुसंधान असेल तर त्याच्यामध्ये अर्थ आहे त्या सगळ्याला. मागे एकाने मला प्रश्न विचारला होता की जाणीव ही जर का सदोदित आहेत, मग तिचं अनुसंधान कशाला ठेवायला पाहिजे. अनुभव नाही म्हणून ठेवायला पाहिजे. तू नको ठेवायचं असेल तर नको ठेव, ती काय नष्ट होणार नाहीये, ती आहे तशीच आहे. पण आम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याप्रमाणे ईश्वराचा अनुभव यायला हवा असेल तर तो आहे हा भाव अस्तित्वाचा धरायला पाहिजे. आणि तो भाव केवळ आम्हाला कळलेला असला तेवढा पुरेसा नाहीये. त्याच्यासाठी म्हणून आमचा स्वतःची पर्सनॅलिटी हळूहळू ईश्वराभिमुख करणं, त्याला मग आत्माभिमुख म्हणू किंवा ईश्वराभिमुख म्हणू, कुठल्याही पद्धतीने पुन्हा पुन्हा स्वभावावर येऊन थांबणं किंवा पुन्हा पुन्हा ईश्वर भावावर येऊन थांबणं, अशा प्रकारचं वळण लावायला पाहिजे. हे इथे सांगतात की ते क्रियाजात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करून करावे माझे अमोर. तुला मुळात पटकन वाटणार नाहीये की हे सगळं ईश्वर दत्त आहे, की हे माझ्यावर आलेलं काम आता ईश्वरानेच दिलेलं आहे, अशी भावना ठेवायला लागेल काही काळ. मग नॅचरली ते वाटत जाऊ शकतं
की सगळ्या काही गोष्टी या ईश्वरामुळे मला प्राप्त झालेल्या आहेत. म्हणजे दुःखद कर्म आलं तरी सुद्धा किंवा वाईट नको असलेलं कर्म आलं तरी सुद्धा ते ईश्वराची कृपा आहे असं समजणं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं. की खूप संकट आली तर ती पण ईश्वराची कृपा आहे असं समजेल. ते ॲक्च्युली वैतागून गेले होते त्या सगळ्या प्रकारामध्ये, एकूण जे काही आयुष्यामध्ये चाललेलं होतं यंग एजमध्ये. त्यामुळे खूप संकट आली तर ती कृपा म्हणून समजेल असं म्हटल्यावर रामकृष्ण म्हटले, असं म्हणाला होता नरेंद्र. त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामधून मी स्ट्रगल करून बाहेर येईन आणि उन्नत होईन देवाच्याच इच्छेने. त्यामुळे जे जे काही अनुकूल आहे ती पण ईश्वराची कृपा, जे जे काही प्रतिकूल आलं आहे त्याच्यामधून पण अजून मी स्वतःला डेव्हलप करण्यासाठी म्हणून ईश्वराने हे माझ्या पुढे वाढून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे भाव नैसर्गिक होणं कठीण गोष्ट आहे, पण किमान आम्ही स्वतःचं काउन्सिलिंग म्हणून तरी असं म्हटलं पाहिजे की अशा प्रकारे भावना करूनही करावे माझी या. ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द पण जे जैसे निपजेलो स्वभावे असं म्हटलंय. म्हणजे जे जे आणि जसं जसं येईल तसं. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आमच्या मनासारख्या नाही झाल्या तरी सुद्धा त्या आम्ही स्वतःला एक घडवायचं आहे या भूमिकेतून. जे आणि जैसे असं म्हटलंय. जे कर्म समोर येईल आणि जशा प्रकारात समोर येईल. सगळ्या गोष्टी आम्ही ठरवू तशा आयुष्यामध्ये होणारे क्वचित होतं. जगी सर्व सुखी असा कोण आहे असं जे म्हटलंय. तर अशा व्यक्ती क्वचित असतात की ज्यांना सगळ्या गोष्टी अनुकूलच मिळत जातात. अनुकूल मिळत गेल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर ते पुढे त्याचं काय करतात हा एक मोठा प्रश्न उरतो. प्रतिकूल किंवा अनुकूल हा जो भाग आहे हा आमच्या एकूण आंतरिक घडण आहे, आमचं एक पर्सनॅलिटी आहे, आमच्या आवडीनिवडी आहेत. त्याच्यामधून आम्ही एखादी गोष्ट अनुकूल किंवा प्रतिकूल अशी ठरवलेली असते मुळात प्रिज्युडाइज्ड माइंडसेटने. आणि त्याच्यामधून उन्नती करून घेणं हा चॉईस मात्र आमच्याकडे कायमच आहे. म्हणून तसं जे कर्म आमच्या समोर येत आहे ते जे आणि जसा प्रकारे समोर येईल त्याच्यामधून आता मी उन्नती करून घेईन. पण ऐहिक क्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती कर्म कोणतं करते याला महत्त्व असतं की कुठल्या प्रकारचं कर्म चाललेलं आहे त्याच्याकडून. पण ज्यावेळेला अध्यात्म सुरू होतं किंवा परमार्थिक क्षेत्रामध्ये ती व्यक्ती कर्म कुठलं करते ह्याच्यापेक्षा सुद्धा ती कर्म करत असताना त्याच्या मागे त्याची भूमिका काय आहे याला जास्त भगवंताची दृष्टी. मग ते काही कर्म करत असू देत. म्हणून संत आपल्याकडे जे झाले हे एका पर्टिक्युलरच वर्णातले, अशा अमुक एक वातावरणातले आणि मग सगळ्या गोष्टी इन्क्लाइन टुवर्ड्स अध्यात्म असं असलेले अशा प्रकारच्या फॅमिलीमध्ये निर्माण झाले असं नाही आहेत. सर्व प्रकारच्या जातीमधले, सर्व प्रकारच्या धर्मांमधले, सर्व प्रकारच्या परिस्थितीमधले व्यक्ती या संत होऊ शकल्या याचं कारण ती भूमिका सांभाळली. ती भूमिका ॲक्सेप्टन्स ऑफ द सिच्युएशन. बरे देवा कुणबी केलो नाहीतर दंभे असतो मेलो, तुकाराम महाराज. की मला बरं झालं तू हे खालच्या जातीमध्ये घातलंस, कारण मी जर वरच्या जातीमध्ये झालो असतो तर वेदाध्ययन केलं असतं आणि मलाच समजलं म्हणून शहाणा वाटून दंभाने मेलो असतो. मला खालच्या जातीत घातलंस हे बरं केलंस. ॲक्सेप्टन्स. म्हणून त्याच्यामधून ज्या काही गोष्टी आहेत बेलसरे महाराजांनी म्हटलेलं आहे की सुरुवातीला अतिशय न्यूनगंड माझ्या मनात म्हणजे तरुण वयामध्ये की आपण शरीरयष्टी थोडीशी नाजूक होती आणि फारसं काही बळ नव्हतं आणि 4 मुलांमध्ये थोडंसं आपण कमी आहोत अशा प्रकारची भावना खूप असायची की न्यूनगंड त्याला जे म्हटलं जातं, न्यूनगंड होता. पण तो न्यूनगंड ज्यावेळेला महाराज भेटले आणि त्याच्यानंतर तिथे त्यांच्याकडे जाऊ लागलो तेव्हा त्या न्यूनगंडाचं रूपांतर हळूहळू लीनतेमध्ये होऊन गेलं. असं कारण मी शहाणा इथपासून मी कोणी नाही इथपर्यंत येणं खूप कठीण गोष्ट आहे. त्यापेक्षा आधीपासून पण न्यूनगंड आहे त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. याचा अर्थ न्यूनगंड असलेल्या व्यक्तीच इथे अधिकारी आहे अशातला भाग नाही. न्यूनगंड ही काही चांगली गोष्ट आहे अशातला भाग नाही. पण ज्या ज्या काही आमच्या मानसिक जडणघडणी झालेल्या आहेत त्याच्यामधून आम्ही मार्ग काढून थोडंसं डोळसपणे बघितलं तर त्याचा उपयोग आम्ही अध्यात्माला करून घेऊ शकतो. जे जैसे निपजेलो स्वभावे ते भावना करून करावे माझी या मोरा. आणि हे कर्म मी करता या दोन्ही ओव्या एकत्रित घेण्याचे कारण हे आहे कारण या दोन्ही भूमिकांमधून ओव्यांमधून एकच भूमिका सांगितलेली आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे आणि हे कर्म मी करता का आश्चर्य न अर्था ऐसा अभिमान झडे चित्ता एगोदेसी
तुवा शरीरपरानो व्हावे, कामना जात सांडावे, ही एक ओवी स्वतंत्र आहे. पण कर्मामध्ये मुख्यतः दोन भाग आहेत, एक म्हणजे कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू. की मी करता, माझ्यामुळेच सगळं चाललेलं आहे आणि मीच कसं योग्य आहे, किंवा नाही असलं तर माझ्याकडून नाही झालं तर माझ्यामुळेच ते नाही झालं, इतकं मी बावट आहे. अशा प्रकारचं सक्सेसफुल होणं हे पण स्वतःला जोडून घेणं आणि फेल्युअर पण स्वतःला अतिरिक्तपणात लावून घेणं, की ज्याच्यामध्ये बॅलन्स अंतःकरणाचं हलणं हे अपेक्षित नाहीये. म्हणून सक्सेसफुल झालं तरच कर्माचा अहंकार होतो अशातला भाग नाहीये, तो तर आहेच. पण फेल्युअर हे सुद्धा माझ्याकडे मी करते पण घेतल्यामुळे आहे. अभंग ज्ञानेश्वरी ज्या वेळेला स्वामींनी ज्ञानेश्वरीवर त्याचं सगळे भाष्य केलं, त्याच्यानंतर एकाने खूप त्याचा रिसर्च करून वगैरे त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की ह्या सगळ्या ओव्या तुम्ही बघितल्या, छान झालंय केलेल्या, पण यात एका ओवीचा अनुवाद राहून गेलेला आहे असं त्यांनी. आता शोधणारा माणूस पण म्हणजे अख्ख्या त्या अभंग ज्ञानेश्वरीमधून एकच ओवी राहिली. तर त्याच्यावर स्वामी म्हटले ठीक आहे, म्हणजे ते देवाची इच्छा. अरे राहूनच गेली का, आता लिहितो, अशा प्रकारचा भाव नाही. राहून गेली असेल म्हणजे त्याच्यामधचं मागचं कारण आपल्याला माहिती नाही ते का नाही झालं, पण जसं एखादं कर्म यशस्वी होण्यामध्ये मी निमित्त मात्र आहे, तसं माझ्याकडून पूर्ण एफर्ट दिल्यानंतर एखादं कर्म नसेल होत तरी पण मी निमित्त मात्रच आहे. त्याच्यामध्ये रेंगाळत न राहता आता पुन्हा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणं, हा जो पॉझिटिव्ह माइंडसेट आहे हा गीतेला शिकवायचा आहे. मागचा बॉल मिस झाला म्हणून पुढचा बॉल पण खेळणार नाही, असं क्रिकेटर ज्याप्रमाणे करू शकत नाही, त्याला पुढचा बॉल पण खेळावाच लागतो, पुढे जायला लागतं आयुष्यामध्ये. त्याप्रमाणे आम्ही साधक म्हणून किंवा व्यवहारामध्ये पण आमच्याकडून असलेल्या अपेक्षांना उतरत नसू पुरेसे, पण मागचं होऊन गेलं ते होऊन गेलं, ह्याच्या पुढे मी सुधारेन असं दरवेळेला पडल्यानंतर म्हणणं. ते स्वामी प्रेमानंदांनी जे म्हटलेलं आहे की 1000 बार गिरे तो भी फिर भी उठेंगे और कहेंगे की और भी लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. हा जो भाग आहे की ठीक आहे पडलो, लहानपणापासूनच पडत आलोय. उठताना ते मूल रांगतंय आणि उभं राहतं त्यावेळेला ते पडणारे अपेक्षित आहे आईला, पण त्याने ते पडण्याच्या भीतीने जर का चालायचंच सोडलं तर ते कधीच चालू शकणार नाही, स्वतःच्या पायावर उभं राहू शकणार नाही. त्याप्रमाणे शिष्य हा पण रडणार आहे, पडणार आहे, रडत बसू नये त्याने, कारण तर रडण्यातून फार काही साध्य होत नाहीये, चालण्यातूनच त्याच्या अटेम्प्ट मधूनच हळूहळू होईल. म्हणून कर्मयोग हे शिकवतो आहे की पॉझिटिव्ह माइंडसेटने राहा. दुसरा अध्याय ज्या वेळेला मी स्वामींनी म्हटलं की गीतेमधले कित्येक श्लोक आहेत, त्याची एक कॅटेगरी आहे, काही भक्तीचे श्लोक आहेत, काही योगाचे आहेत, काही ज्ञानाचे आहेत, तसे काही रडू नका हे सांगणारे श्लोक आहेत. अशोच्यान अन्वशोच असतो, हे काय चालवलंयस, त्या गोष्टीचा शोक करू नकोस, त्याचं करू नये तो शोक करत बसलेला आहेस आणि सांगायला गेलं तर तू पंडितासारखा बोलतोयस. त्यामुळे ह्या रडू नका कॅटेगरीमधून बाहेर यायचं, पहिली गोष्ट की रडण्यावाल्या. आणि मग त्याच्यामधून आता काय आहे तर जे जे काही आमचे लूपहोल्स आहेत पर्सनॅलिटीमधले, कुठलीही पर्सनॅलिटी ही पूर्णत्वाने जर का विकसित असती तर मग जन्म घ्यायचं काही कारण नव्हतं. ती अपूर्णतेतच आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचे पॉझिटिव्ह वेगळे वेगळे आहेत. प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीमधल्या जे कमी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणून कोणाशीही तुलना न करता आम्ही जसे कसे आहोत, आमच्यासमोर जे जे कर्म आहे त्याच्यातून आम्हाला उन्नती साधता येईल का, हा विचार दरवेळेला मनासमोर ठेवून करणं. आणि त्याच्यामध्ये प्राप्त कर्तव्य कर्मामधून उन्नती साधत असताना अडथळे दोनच आहेत, एक तर कर्म करण्याचा अहंकार स्वतःमध्ये असणं आणि दुसरं म्हणजे त्याच्या मागून मी ते केलं आता मी ते भोगणार आहे, आनंदाच्या दृष्टीने पण दुःखाच्या दृष्टीने. ह्या दोन्ही कर्ताभाव आणि भोक्ताभाव असं त्याला म्हटलं जातं. म्हणून या दोन ओव्या एकत्रित रीतीने घेण्याचं कारण की कर्तृत्व ईश्वराला अर्पण करून टाकणं. म्हणून माझी या मोहरा कर भावना करून, म्हणजे काय कर, एक तर करत असताना ईश्वराचं स्मरण ठेव की त्याच्या इच्छेने ते झालेलं आहे. प्रयत्नपूर्वक ठेवायला लागतं, बाय अँड बाय नाही होत. म्हणजे चांगले चांगले साधक सुद्धा ज्यांना व्यवस्थित जमायला लागलेलं आहे, थोडं आता रिलॅक्सेशन येतं की आता हे जमलंच आहे आपल्याला, की ते कुठल्या कुठे हरवून जातं. कारण तो सत्वगुण आणि तमगुण याच्यामध्ये अंतर आहे. म्हणजे क्रिया जरी का नाही फारशी, ह्या जरी दोन गोष्टी समान असल्या तरी ज्ञानप्रधान असणं किंवा लिथार्जी असणं हा फरक आहे. म्हणून आम्ही सत्वगुणात आहोत असं समजता की आता आम्हाला समजलेलं आहे, आतमध्ये जमतंय, आता थोडं काळ या बाकीच्या उपासना वगैरे किंवा बाह्य
पूजा उपचार वगैरे या गोष्टी कमी केल्या तरी चालतील, असं म्हटलं की हळूहळू तो तमोगुण केव्हा प्रवेशित होऊन जातो कळत नाही. म्हणून त्या बाबतीमध्ये सजग असणं, की ती भावना करून करावे माझी या मोहरा, असं ज्या वेळेला भगवंत म्हणतात, त्याचा अर्थ तुम्ही दरवेळेला सावधपणे ते कर्म ईश्वराच्या इच्छेने होत आहे, मी निमित्त मात्र आहे. पण हे सगळं दरवेळेला घोकायची आवश्यकता नाहीये. ईश्वराच्या महाराजांनी जसं म्हटलं, ईश्वराच्या नामात केलेलं सगळे कर्म हे ईश्वराला अर्पण होऊन जातात. पण त्याच्यासाठी सजग मात्र राहायला पाहिजे. कर्तृत्व अशा प्रकारे ईश्वरावर सोडून देणं आणि जे काही प्राप्त होत आहे ते पण ईश्वराच्या प्रसादानेच प्राप्त होणार आहे, मग ते आमच्या मनासारखं नसलं तरी सुद्धा. आणि असलं तर मला ते कृपेने प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गीतेने ती मोठी धारणा व्यक्त केलेली आहे की अशा प्रकारे जी गोष्ट प्राप्त होते ती केवळ एकट्याने उपभोगणं ही पण चोर आहे, असं त्यांनी म्हटलंय. ती पण त्या कर्माच्या सक्सेसफुल होण्यामध्ये अनेक लोकांचा वाटा आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणं, त्यांना त्यातला जो ड्यू भाग आहे तो देणं, ह्या सगळ्या धारणा व्यक्त केल्यानंतर मग खरं तर तो कर्मयोग पूर्ण होत असतो. म्हणून दोनच गोष्टींनी माणसाचं अंतःकरण हे ईश्वराकडून बहिर्मुख होत असतं. ते म्हणजे कर्ताभाव, काही ना काही कर्मप्रवृत्ती, अमुक एक करेन तमुक करेन आणि त्याच्यानंतर जे मिळेल ते उपभोगेन मी, अशा प्रकारची उपभोगाची प्रवृत्ती. म्हणून कर्तृत्वाचा भाग आणि कर्मफळ आस्वादाचा भाग या दोन गोष्टींमुळे अंतःकरण बाहेर जात असतं. आणि मग आम्ही कर्म टाकूनच देऊ असं करता येणार नाही. कर्म तर करावं लागेल. मग गीता असं सांगते की कर्म तर करावंच लागेल आणि ह्या कर्माच्या साह्यानेच खरं तर तू बहिर्मुख होऊ शकतोस. पण ह्याच कर्माच्या साह्याने लक्ष ठेवलंस तर ईश्वरापर्यंत पण जाऊ शकतोस. म्हणून पुढे जो भाग आहे की तुझा शरीर परान व्हावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ, तो विशेष होई आहे ती, पण ती पुढच्या वेळेला बघू. पण हा जो भाग आहे की त्यातला कर्म करत असताना त्याची भूमिका कर्म करण्याच्या आधीपासून सांभाळणं, कर्म करत असताना ते तन्मयतेने करणं आणि कर्म झाल्यानंतर पुन्हा अंतःकरण ईश्वराच्या पायी लीन आणून ठेवणं. ह्याच्यासाठी म्हणून जो काही अंतःकरणाचा आधार घ्यावा लागतोय तो घेणं, कोणाच्या तरी सारखं करायला न जाणं. मागच्या वेळेस जसं आपण म्हटलं होतं की भूमिका अंतःकरणाची प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते. आम्ही भक्तीच्या साह्याने ईश्वराशी लीन होऊ शकतो, असं जर कशाची धारणा असेल त्याने तसं करावं. ज्याला स्ववर येणं लवकर शक्य आहे त्याने स्ववर यावं. फायनल गोष्ट तीच आहे अनुभवण्यासाठी, ज्ञानासाठी. म्हणून हे जरी का असलं तरी त्या वेळेला अंतःकरणाला पुन्हा ईश्वराच्या पायाशी आणून ठेवण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी आम्हाला शक्य असतील त्या मार्गांनी आम्ही ती भावना करून करावे माझी या मोहरा, ती भावना प्रयत्नपूर्वक दरवेळेला स्वतःमध्ये आणतो. इस्पेशली काही विशेष गोष्टी ज्या वेळेला होत नसतात आयुष्यामध्ये त्यावेळेला माणूस हा कॅज्युअली जगत असतो. आयुष्य चाललं आहे आणि त्याच्यामधून मग ती ज्ञानधारणा किंवा ईश्वराचं अनुसंधान हे विस्कळीत होऊन जातं. तसं होऊ न देण्यासाठी म्हणून थोडं स्वाध्यायामध्ये राहायला पाहिजे. थोडं साधनेचा, केवळ साधनाचा विचार हा कोणाकडून तरी ऐकल्यानंतरच आम्हाला कळेल अशा प्रकारची भूमिका न ठेवता तो सत्संग पुन्हा पुन्हा स्वतःला घडवून घेत राहणं आणि त्या विचारामध्ये राहणं. विनोबांनी तसं म्हटलेलं आहे की गीता हा माझा सगळ्यात आवडता ग्रंथ आहे आणि प्रायः मी गीतेच्याच वातावरणात असतो, असं त्यांनी म्हटलं. आतमध्ये गीतेचं वातावरण म्हणजे काय असतं, आतमध्ये असतं. काय कुरुक्षेत्रावर गीतेचं वातावरण आहे याच्यातला भाग नाही. जी व्यक्ती मनाने गीतेच्या श्लोकांशी, त्यांच्या धारणांशी संबंधित होऊन राहते ती गीतेच्या वातावरणात असते. आम्हाला जे काही समजलंय तितकं त्याच्यावर आम्ही थोडंसं चिंतन केलं तर पुढचा भाग आपोआप ते श्लोक एक्सप्लेन करत जातात. म्हणून एखादी गोष्ट स्वाध्याय करणं अशा प्रकारचा, त्याच्यासाठी काय करायला लागतं तर थोडंसं लक्ष ठेवून राहावं लागतं. त्या धारणा आपोआप स्वतःमध्ये विकसित होत जातात. म्हणजे किमान अंडरस्टँडिंगच्या अंगाने, म्हणजे आचरणात येण्याच्या अंगाने समजणं हा पुढचा भाग आहे. पण किमान हा श्लोक सांगतो तरी काय आहे हे कळण्यासाठी त्याच्या अनुसंधानात राहणं, त्या शब्दांच्या, त्या सिक्वेन्सच्या, असं करता करता हळूहळू तो श्लोक स्वतःला प्रकट करतो, त्याचे भाव प्रकट करतो. आणि 9व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला हा भाग येतो त्यावेळेला या माझ्या मोहरा कर्म केल्यानंतर काय होईल तर ते माझ्या ठाई अर्पण कर असं त्याला
म्हणताना ज्ञानेश्वर महाराजांनी परी सर्वथा आपुले जीवी केलियाची ती शंका काहीच नुरवी, आपण केलं असा प्रकारचा भाव काहीच नको ठेवूस, आणि ऐसी धुवनी कर्मे द्यावी माझ्या हाती, की हे कर्म धुवून दे माझ्या हाती. असंच घ्यायला ईश्वर मोकळा नाहीये. कृष्ण ज्या वेळेला बोलतोय तो सगळ्या टर्म्स अँड कंडिशन घालूनच बोलतोय की कर्म मला अर्पण कर, जे जैसे निपजलेलं स्वभावे. म्हणजे एखाद्याचा पिढीजात धंदा, जर का स्वामी म्हटलं तसं, की चोरीतच आहे आमच्याकडे. परंपरागत एक्सपर्टाईज आम्ही डेव्हलप केलेली आहे, आता मी ते अर्पण करतो, घ्यायला मोकळा नाहीये. जे काही विहित कर्म आहे आणि ते पण आसक्तीचा आणि अहंकाराचा मळ धू आणि मगच माझ्या हाती दे, नाहीतर घ्यायला तो तयार नाही. असंच कोणाचंही आलंय आणि घेतोय, अशा प्रकारचा तो व्यक्ती असते की काही चालतं, अशा प्रकारचा कृष्ण नाही. तो चुजी आहे, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कारण त्याला त्याच्यातून काही नको आहे. तुझंच अंतःकरण उन्नत करून घेण्यासाठी म्हणून हे कर्मयोग्य करणं हा तर भाग आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चिकटलेलं स्वतःच्या अहंकाराचं आणि आसक्तीचं आवरण धू, तरच मला अर्पण कर, अशा टर्म्स कंडिशन्स आहेत. ऐशी धुवनी कर्मे द्यावी माझ्या हाती. मग त्याने काय होईल? मग अग्निकुंडे बीजे घातली. अग्नीमध्ये जर का बियाणं घातलं तर ती अंकुर दशे जेवी मुकली, मग तिचं अंकुर फुटत नाही. तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. त्याप्रमाणे तुझ्या या कर्मांना कुठल्याही प्रकारचं शुभ अशुभ फळाचं, शुभ अशुभपणाचं फळ निर्माण होणार नाही. याचा अर्थ तरी काय आहे? बाहेरच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्या होणार आहेत. म्हणजे आम्ही एखादी गोष्ट केली याचा अर्थ बाह्य परिणाम होणार नाही, तशातला भाग नाही. अर्पण केल्यानंतर बाह्य परिणाम जे व्हायचे तेच होतील, पण आतमध्ये त्या कर्मामुळे होणारा जो इम्पॅक्ट संस्कार अंतःकरणावरचा असेल तो अहंकाराचा नसून ईश्वर प्रेमाचा लागेल. पण त्याच्यातून वेगळे संस्कार निर्माण होऊन पुन्हा त्या विषयस सायकलमध्ये जाणं, अशा प्रकारचे नवीन संस्कार तू निर्माण करणार नाहीस, ही गॅरंटी आहे जर का अशा प्रकारे धुवून ती कर्म दिली तर. तो भाग कर्मयोगाचा सांगून झाल्यानंतर त्याच्यामागे भोगता भाव ठेवू नकोस ही सांगणारी जी पुढची ओळी आहे, तो शरीर प्राण व्हावे, ते आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.